Hello students, welcome to Rajlakshmi Royal Academy of Science Vita. Good morning, good afternoon. ओके, सोल्युशन आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी हा टॉपिक सुरू आहे. लास्ट लेक्चरला आपण ऑस्मोटिक प्रेशरवरती काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. ओके, या लेक्चरमध्ये आपल्याला थोडंसं महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत की जे आपल्याला न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना खूपदा बऱ्याचदा भेटणार आहेत, की ज्याचं नाव आहे वेंटॉफ फॅक्टर आणि ॲबनॉर्मल मॉलिक्युलर मासेस. ते बघूया. त्याच्या अगोदर पहिल्यांदा एक हेडिंग असं असेल, इम्पॉर्टंट नोट्स. इम्पॉर्टंट नोट्स याच्यामध्ये काही नोटिंगचे पॉइंट आपल्याला एमसीक्यू सॉल्व्ह करत असताना आपल्याला माहित पाहिजेत. याच्यामध्ये पहिली जी इम्पॉर्टंट नोट आहे ती काय आहे बघा. हा, तर इम्पॉर्टंट नोट मध्ये पहिल्यांदा काय बघा, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. राईट डाऊन, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी is directly proportional to the number of solute particles. number of solute particles म्हणजे आपण काय करणार आहे, तर सॉल्व्हंट कोण घेणार आहे, वॉटर घेणार आहे, आणि त्या सॉल्व्हंट मध्ये आपण जो सोल्यूट ऍड केलेला आहे त्या सोल्यूटचे पार्टिकल्स किती आहेत, त्या पार्टिकलच्या संख्येवरती ठरणार आहे की त्या सोल्युशनची जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असेल त्याची व्हॅल्यू. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याकडे चार आहेत: रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट अँड ऑस्मोटिक प्रेशर. या चारही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी पैकी आयदर कोणतीही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असेल, कोणत्याही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू ही नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल वरती डिपेंड आहे. त्याचसोबत इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ आयन्स इफ सोल्यूट इज इलेक्ट्रोलाइट. बरोबर. आता हे थोडंसं आपल्यासाठी नवीन आहे म्हणण्यापेक्षा आतापर्यंत आपण जे काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी वरती, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट असा जो वर्ड होता तो जनरली आपल्याला बघायला भेटत नव्हता. पण जो इलेक्ट्रोलाइट असतो तो इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, एक असा सबस्टन्स की जो काय होणार आहे, डिसोसिएट होणार आहे. ओके, आणि तो डिसोसिएट झाले की काय करणार आहे, आपल्याला आयन्स देणार आहे. मग ते किती आयन्स देणार आहे, त्या आयन्सच्या संख्येवरती सुद्धा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड आहे. ओके, इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. सोल्यूटची मोल फ्रॅक्शन किती आहे बघा. मोल फ्रॅक्शन जनरली आपण कसं घेणार आहे, तर 1 मोल सोल्युशन असेल. ओके, 1 मोल सोल्युशन असेल तर त्या 1 मोल सोल्युशन मध्ये सोल्यूटचे मोल्स किती आहेत हे सांगणं म्हणजे मोल फ्रॅक्शन सांगणं. मग 1 मोल सोल्युशन मध्ये जर सोल्यूटचे मोल्स वाढवत गेलो तर त्याचा मोल फ्रॅक्शन वाढवत गेल्यानंतर मोल फ्रॅक्शन वाढतो, आणि मोल फ्रॅक्शन वाढल्यानंतर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढते. ही पहिली नोट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. दुसरी कोणती नोट बघा, तर बघा मी काय करणार आहे, तर आपल्याकडे काही इलेक्ट्रोलाइट्स आहेत, जर की NaCl असेल. ओके, त्याच्यानंतर MgCl2 असेल, त्याच्यानंतर AlCl3 असेल. ऑल दीज आर इलेक्ट्रोलाइट्स. हे कोण असतील, इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे सगळ्यांना माहित आहे की जो सबस्टन्स वॉटर मध्ये काय होणार आहे, डिसोसिएट होणार आहे. आणि हा जो सोडियम क्लोराइड आहे याचं कॉन्सन्ट्रेशन मी 1 मोलार घेतलेलं आहे. MgCl2 इलेक्ट्रोलाइट आहे त्याचं पण कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार, आणि AlCl3 चं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन मी 1 मोलार घेतलंय. म्हणजे सेम मोलार कॉन्सन्ट्रेशन असेल परंतु डिफरंट इलेक्ट्रोलाइट्स असतील तर आपल्याला कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची जी व्हॅल्यू आहे ती जर कंपेअर करायची असेल, कुणाची जास्त आहे कुणाची कमी आहे, तर ते आता सांगितले कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर ऑफ आयन्स वरती डिपेंड असते. बरोबर. मग NaCl जर बघितलं तर ते काय होणार आहे, डिसोसिएट होणार आहे. कसं, Na++Cl- मध्ये. MgCl2 कसं डिसोसिएट होणार आहे, Mg+2+2 टाइम्स ऑफ Cl-. आणि जे AlCl3 आहे ते कसं डिसोसिएट होणार आहे, Al+3+3 टाइम्स ऑफ Cl-. मग इथं जर नंबर ऑफ पार्टिकल्स जर आपण चेक केले, नंबर ऑफ पार्टिकल्स बघा, सोडियम क्लोराइड तुम्ही किती ऍड करताय, 1 मोल.
अरे ऍड केलेला 1 मोल सोडियम क्लोराईड वॉटर मध्ये गेल्यानंतर 1 मोलच्या रूपात तिथं राहत नाही, तो काय होतो, डिसोसिएट होतो. मग Na प्लस किती असणार, 1 मोल, Cl मायनस 1 मोल. बरोबर. कारण हे जर इलेक्ट्रोलाइट्स आहे, ते इलेक्ट्रोलाइट जर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल, कसला इलेक्ट्रोलाइट, स्ट्रॉंग, तर तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट काय होणार आहे, कम्प्लिटली डिसोसिएट होणार आहे. आणि म्हणून सोडियम क्लोराईड 1 मोल असेल तर Na प्लस 1 मोल, Cl मायनस 1 मोल. इथं नंबर ऑफ पार्टिकल किती असतील, 2 असतील. MgCl2 च्या केस मध्ये इथं n इज इक्वल टू किती, नंबर ऑफ पार्टिकल्स बघा, हे 1 आणि हे 2, म्हणजे किती आलं, 3 आले. AlCl3 च्या केस मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती आले, अल्युमिनियमचा 1 आणि Cl चे 3 आहेत, म्हणजे इथं 4 पार्टिकल्स आहेत. आणि आताच आपण बघितले कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशावर डिपेंड आहे, नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल म्हणजे नंबर ऑफ आयन्स. ओके. कोणत्या इलेक्ट्रोलाइटने आपल्याला मोर नंबर ऑफ आयन्स प्रोड्यूस केलेले आहेत, तर तो आहे AlCl3. आणि म्हणून AlCl3 ची जी काही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असेल ती सगळ्यात जास्त असणार आहे ऍज कंपॅरेटिव्ह टू MgCl2 ऍज कंपॅरेटिव्ह टू NaCl. जरी ह्या सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही सेम ठेवलं असेल तरी सुद्धा. म्हणजे आपण एक नोट काय सांगू शकतो, फॉर द डिफरंट इलेक्ट्रोलाइट्स हॅव्हिंग सेम कॉन्सन्ट्रेशन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ आयन्स. ओके. मग ते आता लिहूया पहिल्यांदा. इथं लिहितोय बघा मी, काय लिहिणार, फॉर different electrolytes काय having same concentration, okay, same concentration, then colligative property मी CP लिहितो, colligative property ही number of ions ला directly proportional आहे. ओके. हा एक तुम्ही पॉइंट लक्षात ठेवा, हा सेकंड पॉइंट आहे, याचा पहिला एक स्क्रीनशॉट घ्या. ओके. याच्यानंतर 3 नंबरचा जो काय पॉइंट असेल तो काय असेल बघा. आता आपण काय केलं, कॉन्सन्ट्रेशन सेम ठेवलं, 1 मोलार 1 मोलार 1 मोलार, आणि इलेक्ट्रोलाइट्स बदलत गेलो, डिफरंट इलेक्ट्रोलाइट घेतले, जसं सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड आणि अल्युमिनियम क्लोराईड. आता काय करूया, इलेक्ट्रोलाइट सेम ठेवूया, फक्त कॉन्सन्ट्रेशन बदलत जाऊया. जसं की बघा, आपल्याकडे सोडियम क्लोराईड आहे, सोडियम क्लोराईड आहे आणि सोडियम क्लोराईड आहे. इलेक्ट्रोलाइट सेम आहे. सेम इलेक्ट्रोलाइट असेल तर आपण इथं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, इथं घेतलं 1 मोलार, इथं घेतलं 2 मोलार आणि इथं घेतलं 3 मोलार. म्हणजे आपण कॉन्सन्ट्रेशन काय करत गेलोय, चेंज करत गेलोय. NaCl जर वॉटर मध्ये गेलं तर ते Na प्लस Cl मायनस मध्ये काय होणार आहे, डिसोसिएट. ओके. सगळीकडे सेम रिएक्शन असणार आहे. इट गिव्स Na प्लस Cl मायनस. मग इथं NaCl चं जे डिसोसिएशन असेल ते कम्प्लीट डिसोसिएशन जर झालं असेल तर कम्प्लीट डिसोसिएशन झाल्यामुळे काय होणार आहे, हे 1 मोलार असेल तर हे पण 1 मोल आणि हे पण 1 मोल. हे 2 मोलार असेल तर हे 2 मोल आणि हे 2 मोल. तर हे 3 मोलार असेल तर हे 3 मोल आणि हे सुद्धा 3 मोल. जर आपण पार्टिकल्स बघितले तर इथं n इज इक्वल टू 2 आहे, इथं n इज इक्वल टू 4 आहे आणि इथं n इज इक्वल टू 6 आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जर आपण वाढवत गेलो, कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करत गेलो, तर नंबर ऑफ पार्टिकलची संख्या पण काय होत राहते, इन्क्रीज होत राहते. आणि नंबर ऑफ पार्टिकलची संख्या जर इन्क्रीज होत असेल तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी पण काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे. मग आपण काय सांगू शकतो, इलेक्ट्रोलाइट सेम आहे, फक्त कॉन्सन्ट्रेशन बदललं तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशावर डिपेंड असणार आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स वरती. देअरफॉर इथे लिहिणार मी, फॉर सेम इलेक्ट्रोलाइट having different concentration, the colligative property is directly proportional to the number of ions. ओके. अतिशय इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. फोर्थ पॉइंट. आता फोर्थ पॉइंट कोणासाठी असेल बघा, फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट्स. आता जे नॉन इलेक्ट्रोलाइट्स असतात ते वॉटर मध्ये डिसोसिएट होणार नाहीत, म्हणून त्यांना आपण नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणतो. मग नॉन इलेक्ट्रोलाइट मध्ये एक्झाम्पल बघा, सुक्रोज सोल्युशन आहे, सुक्रोज सोल्युशन. त्याच्यानंतर इथं मी घेतोय ग्लुकोज सोल्युशन. ओके. सुक्रोजचा फॉर्म्युला C12H22O11 आणि ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6. ओके. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन आपण 1 मोलार 1 मोलार घेतलेलं आहे.
म्हणजे 1 मोलार सुक्रोज सोल्युशन 1 मोलार ग्लुकोज सोल्युशन. जेव्हा तुम्ही सुक्रोजला 1 मोलार क्वांटिटी मध्ये वॉटर मध्ये ऍड करताय तेव्हा तिथं जे काय पार्टिकल्स बघायला भेटतात ह्या सुक्रोजचे ते किती असणार आहेत 1 मोलच असणार आहेत. बरोबर. जेव्हा ग्लुकोज 1 मोलार ऍड करताय तेव्हा ते ग्लुकोज वॉटर मध्ये गेल्यानंतर डिसोसिएट पण होणार नाही, असोसिएट पण होणार नाही, म्हणजे तिथं पार्टिकलची संख्या परत किती बघायला भेटणार आहे 1 मोलार बघायला भेटणार आहे. आणि म्हणून सुक्रोज आणि ग्लुकोज सोल्युशन मध्ये पार्टिकलची संख्या सेम आहे म्हणून कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी सुद्धा सेम असणार आहे. म्हणजे आपण काय सांगू शकतो वेगवेगळे नॉन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन जर घेतले परंतु कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर त्यांची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी पण सेम असते. म्हणजे इथली लिहिणार मी फॉर डिफरंट नॉन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन्स having काय सेम कॉन्सन्ट्रेशन व्हॅल्यू ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी CP व्हॅल्यू ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज सेम. कशा असेल सेम असणार आहे इज सेम फॉर बोथ. म्हणजे दोघांच्यासाठी जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असणार आहे ती कशी असणार आहे सेम असणार आहे. परंतु आपण सुक्रोज आणि ग्लुकोज सोल्युशन मध्ये जर कॉन्सन्ट्रेशन मध्ये चेंज आणला सुक्रोज 1 मोलार ग्लुकोज 2 मोलार तर ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त त्याच्यासाठी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशी असणार आहे जास्त असणार आहे. ओके याचा स्क्रीनशॉट घ्या. हा याच्यानंतर एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे खूप इम्पॉर्टंट आहे. जनरली व्हॅन टॉप फॅक्टर कन्सेप्ट आपल्याला समजून घेत असताना तो कन्सेप्ट आपला स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे की ज्या कन्सेप्टचं नाव आहे ॲबनॉर्मल मॉलिक्युलर मासेस. ओके राईट डाऊन हेडिंग ॲबनॉर्मल मोलेक्युलर मास. ओके मग काय आहे ॲबनॉर्मल मोलिक्युलर मास हे बघूया. जनरली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा जो काही ऍप्लिकेशन असेल ते ऍप्लिकेशन काय आहे तर टू कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ अननोन सबस्टन्स. इथले तुम्ही ऍप्लिकेशन ऑफ CP मीन्स कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा ऍप्लिकेशन काय आहे तर इथले तुम्ही टू कॅल्क्युलेट मोलर मास ऑफ अननोन सबस्टन्स. म्हणजे सबस्टन्स जर अननोन असेल तर त्याचा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला माहित नसणार आहे. आणि फॉर्म्युला जर आपल्याला माहित नसेल मॉलिक्युलर फॉर्म्युला जर आपल्याला त्या पदार्थाचा माहित नसेल तर त्या पदार्थाचा आपण मोलर मास सुद्धा कॅल्क्युलेट करू शकत नाही. बरोबर आहे ना. पण दिस इज पॉसिबल. पण त्याचा मोलर मास आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय द हेल्प ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. हे त्याचं एक ऍप्लिकेशन आहे. आतापर्यंत आपण जेवढ्या काय कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघितली असतील जसं की पहिली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणती बघितली डेल्टा P अपॉन P नॉट. याचा फॉर्म्युला असा होता WM/MW. म्हणजे इथं 2 लिहितं इथं 1 इथं 2 लिहितं इथं 1. ही पहिली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी होती की ज्याला तुम्ही नाव दिलेलं रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर RLVP. दुसरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी होती ती म्हणजे डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू W2 डिवाइडेड बाय M2 इंटू इथं असेल W1 की जे किलोग्रॅम मध्ये असणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर तिसरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी होती म्हणजे डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू W2 डिवाइडेड बाय M2 इंटू W1 हे सुद्धा किलोग्रॅम मध्ये. आणि लास्ट त्याची जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण बघितली तिचं नाव होतं ऑस्मोटिक प्रेशर की ज्याचा फॉर्म्युला होता पाय इज इक्वल टू W2 अपॉन M2 इंटू व्हॉल्यूम की जे लिटर मध्ये असणार आहे इंटू काय केलेलं आपण याला R इंटू T. ह्या 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. पण याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट अशी आहे या चारही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर चौघांच्या मध्ये एक गोष्ट तुम्हाला कॉमन सापडणार आहे ती म्हणजे कोणतीही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघा CP कोणतीही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डेल्टा P अपॉन P नॉट डेल्टा TB डेल्टा TF आणि ऑस्मोटिक प्रेशर कोणतीही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असेल ती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी M2 ला म्हणजे मोलर मास ऑफ अननोन सबस्टन्स ते आपण कशाने रिप्रेझेंट करतो M2 न. त्याला तुम्ही मोलर मास ऑफ सोल्यूट सुद्धा म्हणता. त्या M2 ला ती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे जरा ऑब्झर्व करा. डेल्टा TB आणि M2 इनव्हर्स आहे. डेल्टा TF आणि M2 इनव्हर्स आहे.
पाय आणि M2 इनव्हर्स आहे, म्हणजे कोणतीही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही कशाला M2 ला कशी आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, आणि हे रिलेशन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. या रिलेशनच्या माध्यमातून आपल्याला ऍबनॉर्मल मोलिक्युलर मास ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी खूप फायदा होणार आहे. मग आता आपण बघूया की ऍबनॉर्मल मोलिक्युलर मास काय असतं. जनरली जे मोलिक्युलर मास असणार आहे ते कशावर डिपेंड आहे रे, तर ह्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी वरती डिपेंड आहे, बरोबर ना. जर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू जर इन्क्रीज होत असेल तर मोलर मास काय होत असणार आहे, डिक्रीज होत असणार आहे. जर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिक्रीज होत असेल तर हे मोलर मास काय होत असणार आहे, इन्क्रीज होत असणार आहे. म्हणजे ह्या दोघांच्या मधलं जे रिलेशन आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे, ठीक आहे. तर याच्यानंतर आपण काय करूया, ऍबनॉर्मल मोलिक्युलर मास म्हणजे काय असतं हे ऍक्च्युअली कन्सेप्ट बघूया. पहिला याचा स्क्रीनशॉट घ्या. हा, तर मग आता एक एक्सपेरिमेंट कडे जाऊया, आपण एक्सपेरिमेंट करूया की ज्या एक्सपेरिमेंट मध्ये आपण सोल्यूट ऍड करूया. बघा एक्सपेरिमेंट कसा असेल, इथं मी NaCl चं कॉन्सन्ट्रेशन घेणार आहे 1 मोलार, म्हणजे NaCl चं सोल्युशन असेल 1 मोलार, आणि इथं ग्लुकोजचं सोल्युशन असेल. ओके, ग्लुकोजचं सोल्युशन किती आहे बघा 1 मोलार. आणि जनरली आपण इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट बद्दल डिस्कस करूया, डेल्टा टीबी बद्दल काय करूया डिस्कस करूया. बघा काय असेल इथं डायग्राम आपल्याकडे, तर डायग्राम मध्ये इथे एक बीकर असणार आहे. ओके, आणि या बीकर मध्ये आपण काय करणार आहे, सुरुवातीला सपोज हे बीकर आहे आणि इथे आपण फ्लॅग केलेला आहे. कुणाचं सोल्युशन, तर NaCl चं सोल्युशन की जे किती असणार आहे 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन मध्ये असणार आहे. ओके, त्याच्यानंतर ग्लुकोज सोल्युशन कसं असेल बघा, इथं हा ग्लुकोजचं सोल्युशन असणार आहे. ओके, आणि ह्या ग्लुकोज सोल्युशनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते सुद्धा किती असणार आहे, तर ते असणार आहे 1 मोलार. इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट बद्दल डिस्कस करायचं असेल तर डेल्टा टीबी इज इक्वल टू फॉर्म्युला असतो Kb इंटू W2 अपॉन M2 इंटू काय असणार आहे W1 इन ब्रॅकेट मध्ये. हे W1 कशात घेतो आपण, किलोग्रॅम मध्ये. या फॉर्म्युल्याच्या मदतीने जर तुम्ही M2 कॅल्क्युलेट केलं, काय कॅल्क्युलेट केलं M2, तर त्या M2 ला म्हणायचं असतं थिअरेटिकल मोलर मास. काय म्हणायचं असतं, थिअरेटिकल मोलर मास. आणि याच फॉर्म्युल्याच्या मदतीने जर तुम्ही डेल्टा टीबी कॅल्क्युलेट केला तर त्या डेल्टा टीबी ला म्हणायचं ऑब्झर्व्ड डेल्टा टीबी. काय म्हणायचं, ऑब्झर्व्ड डेल्टा टीबी. आता याच्यामध्ये आपण जेव्हा एक्सपेरिमेंट केला तेव्हा आपल्याला हे समजलंय की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशावर डिपेंड असते, तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल वरती डिपेंड असते. ओके, याच्यामध्ये बघा मला डेल्टा टीबी ची व्हॅल्यू पाहिजे. डेल्टा टीबी इज इक्वल टू कोणासाठी, डेल्टा टीबी फॉर NaCl आणि डेल्टा टीबी फॉर ग्लुकोज, बरोबर. NaCl चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 1 मोलार, ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 1 मोलार. म्हणजे डेल्टा टीबी जो काही NaCl चा असेल आणि डेल्टा टीबी जो काही ग्लुकोजचा असेल तो कसा पाहिजे, सेम पाहिजे, बरोबर. पण जेव्हा आपण हा एक्सपेरिमेंट केला आणि जेव्हा याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तेव्हा डेल्टा टीबी जो ग्लुकोज सोल्युशन साठी आपण जो कॅल्क्युलेट केला तो सपोज 2.4 असेल. किती असेल 2.4. इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉइंट सगळ्यांना माहित आहे काय, when a solute is added to the solvent its vapor pressure decreases and boiling point increases. This increase in the boiling point is called as elevation in the boiling point. म्हणजे हे जे सोल्युशन आहे ते 100 डिग्री सेल्सिअस ला बॉईल होणार नाही, ते आता 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त टेम्परेचरला काय होणार आहे, ते बॉईल होणार आहे. आणि आपण या ग्लुकोज सोल्युशन साठी काय केलं, डेल्टा टीबी कॅल्क्युलेट केला. हा डेल्टा टीबी किती असेल आपल्यासाठी, तर 2.4. आणि तो डेल्टा टीबी कसा कॅल्क्युलेट करणार आहे, तर केबी ची व्हॅल्यू पुट करा. जो केबी असतो कुणासाठी, फॉर वॉटर साठी. केबी फॉर वॉटर ची व्हॅल्यू असते 0.512. ती व्हॅल्यू इथे पुट करा. W2 म्हणजे ग्लुकोजची किती अमाउंट तुम्ही ऍड केलेली आहे ती अमाउंट असेल, डिवाइडेड बाय M2. मोलर मास ऑफ ग्लुकोज किती आहे, तर M2 आहे ग्लुकोज साठी बघा 180 आहे, 180. त्याच्यानंतर W1 इथं जे वॉटर असेल त्या वॉटरची क्वांटिटी आपण W1 मध्ये घेणार आहे. म्हणजे 1 2 3 4 या चारही टर्मची व्हॅल्यू जर तिथं पुट केली या फॉर्म्युल्यामध्ये तर आपल्याला कोणाची व्हॅल्यू भेटणार आहे, डेल्टा टीबी ची व्हॅल्यू भेटणार आहे. ओके, ती डेल्टा टीबी ची व्हॅल्यू ग्लुकोज सोल्युशन साठी किती असेल 2.4. आणि जर तुम्हाला ऍक्च्युअली असे एक प्रॉब्लेम जर बघायचा असेल की डेल्टा टीबी कसा कॅल्क्युलेट केला जातो तर आपण डेली प्रॅक्टिस पेपर मध्ये डेल्टा टीबी खूपदा बऱ्याचदा कॅल्क्युलेट केलेला आहे. हे आपल्यासाठी काही नवीन नाही. केबी ची व्हॅल्यू पुट करून W2 M2 W1 सगळ्यांची व्हॅल्यू पुट करून मग ग्लुकोज सोल्युशन साठी डेल्टा टीबी 2.4 आहे. तर NaCl च्या सोल्युशन साठी जो डेल्टा टीबी असेल तो किती असणार आहे, 2.4 असणार आहे. का हो सर, कारण जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असते ती कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तर नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्सला. मग ग्लुकोज मध्ये कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार असेल तर याचा अर्थ काय असणार आहे
ग्लुकोज असेल, 1 मोल ग्लुकोज. ओके. आणि NaCl 1 मोलार आहे, तर याचा अर्थ काय असणार आहे, 1 मोल सोडियम क्लोराईड. मग दोघांचे पण जे काय क्वांटिटी आहे 1 मोल आहे. दोघांची क्वांटिटी जर सेम असेल तर दोघांचा जो डेल्टा टीबी आहे तो पण कसा पाहिजे, सेम पाहिजे. मग त्याच्यामध्ये M2 W2 काही पण असू दे, पण जो डेल्टा टीबी असतो तो दोघांचा कसा पाहिजे, सेम पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली जो सोडियम क्लोराईडचा जो डेल्टा टीबी आहे तो जेव्हा आपण हा एक्सपेरिमेंट केल्यानंतर या सोल्युशनला जेव्हा आपण प्रॅक्टिकली जेव्हा या सोल्युशनला बॉईल करायला लागलो आणि या प्रॅक्टिकली जेव्हा या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट आपण जेव्हा कॅल्क्युलेट केला तेव्हा तो बॉइलिंग पॉइंट आला 4.8. किती आला बॉइलिंग पॉइंट, 4.8. म्हणजे बॉइलिंग पॉइंट काय झाला, ग्लुकोज सोल्युशन पेक्षा डबल बघायला भेटला. ग्लुकोज सोल्युशनचा जो काय बॉइलिंग पॉइंट असेल, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, त्याच्यापेक्षा सोडियम क्लोराइड सोल्युशनचा जो काय इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट असेल तो काय होता, डबल होता. मग असं का झालं असेल सर, तर तसं का झालं असेल तर त्याचं रिझन आहे, जेव्हा सोडियम क्लोराइडची क्वांटिटी 1 मोल, किती मोल, 1 मोल आपण ह्या वॉटर मध्ये ऍड करतो तेव्हा ते सोडियम क्लोराइड वॉटर मध्ये गेल्यानंतर ते 1 मोल ऍज इट इज राहणार नाही. ते सोडियम क्लोराइड वॉटर मध्ये गेल्यानंतर काय होणार आहे, डिसोसिएट होणार आहे. कसं डिसोसिएट होणार आहे बघा, तर ते असं डिसोसिएट होणार आहे, सोडियम क्लोराइड 1 मोलार आहे, ते डिसोसिएट झालं Na++Cl- मध्ये. आणि सोडियम क्लोराइड सगळ्यांना माहिती आहे एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. जेवढे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन त्याचं इनिशियली घेतलं असेल ते सगळ्याच्या सगळं काय झालं पाहिजे, डिसोसिएट व्हायला पाहिजे. आणि म्हणून Na+ किती असणार आहे, 1 मोल, Cl- किती असणार आहे, 1 मोल. मग आता मला सांगा तुम्ही ऍड केलेलं सोडियम क्लोराइड किती होतं, 1 मोलार होतं. अरे पण ते 1 मोलार सोडियम क्लोराइड वॉटर मध्ये गेल्यानंतर 1 मोलार ऍज इट इज राहिलं का, नाही सर. ते काय झालं, Na+ मध्ये आणि Cl- मध्ये डिसोसिएट झालेलं आहे. Na+ 1 मोल, Cl- 1 मोल, बरोबर ना. मग टोटल मोल्स किती झाले, टोटल मोल्स आले 2 मोल्स. आणि तुम्ही काय सांगताय, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ आयन्स. मग ते कटायन असू दे किंवा अनायन असू दे. मग इथे किती आयन्स बघायला भेटतील टोटल, तर 2 मोल्स. मग कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे की नाही. तुम्ही जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कॅल्क्युलेट केली कोणती, डेल्टा टीबी इज इक्वल टू 2.4, ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी 1 मोल सोडियम क्लोराइड हे ध्यानात ठेवून तुम्ही कॅल्क्युलेट केल्या. अरे पण तुम्हाला हे माहित नव्हतं ना की ते सोडियम क्लोराइड काय होणार आहे, डिसोसिएट होणार आहे आणि 2 मोल प्रोड्यूस करणार आहे. मग जर नंबर ऑफ आयन्स जर डबल होत असतील, तुम्ही ऍड किती केले, 1 मोल, पण वॉटर मध्ये गेल्यानंतर ते किती झाले, 2 मोल. पण नंबर ऑफ आयन्स जर डबल होत असतील तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय व्हायला पाहिजे, डबल व्हायला पाहिजे. आणि म्हणून 2.4 किती झालं, 4.8. हे जेव्हा आपण प्रॅक्टिकल केलं तेव्हा ते आपल्याला बघायला भेटणार, बरोबर का. मग मला सांगा जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असते, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही मोलर मासला कशी असते रे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते का. आता रिलेशन आपण कुठेतरी बघितलेलं. मग कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जर 2 न डबल होत असेल, आधी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी किती होती, 2.4, ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुठली असेल, तर ही असणार आहे थेओरेटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कुठली असणार आहे, थेओरेटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल केलं, जेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंट केला, या सोल्युशनला बॉईल करायला गेला, तेव्हा तुम्हाला डेल्टा टीबी किती भेटला, 4.8 भेटला. हा तुमचा ऑब्झर्व्ड डेल्टा टीबी असेल. कुठला, ऑब्झर्व्ड. म्हणजे थेओरेटिकल आणि ऑब्झर्व्ड सेम आहे का डिफरंट आहे, सेम आहे. थेओरेटिकल डेल्टा टीबी कसा कॅल्क्युलेट केला, सोडियम क्लोराइड 1 मोल आहे असं ध्यानात ठेवून तुम्ही कॅल्क्युलेट केला. पण जेव्हा 1 मोल सोडियम क्लोराइड वॉटर मध्ये गेलं तेव्हा ते 2 मोलच्या रूपात काय झालेलं आहे, डिसोसिएट. आयनची संख्या डबल झाली, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डबल झाली, म्हणून 2.4 चं 4.8 झालं. आणि म्हणून डेल्टा टीबी जो काय असेल तो 4.8 आहे. यालाच तुम्ही म्हणायचं ती ऑब्झर्व्ड डेल्टा टीबी आहे. ओके. मग याच्यामध्ये आपण असं रिलेशन बघितलेलं आहे की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही मोलर मासला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जर इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर आपण काय सांगतो, जर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डबल होत असेल, काय होत असेल, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डबल होत असेल तर मोलर मास काय व्हायला पाहिजे, 2 फॅक्टरने डिक्रीज व्हायला पाहिजे की नाही. मग मला एक गोष्ट सांगा, सोडियम क्लोराइडचं जे मोलर मास आहे किती असतं रे, सोडियम क्लोराइडचं मोलर मास कॅल्क्युलेट करा. सोडियमचं असतं 23 प्लस क्लोरीनचं असतं 30.5, तर 35.5 इज इक्वल टू 58.5 ग्रॅम. हे जे मोलर मास आहे सोडियम क्लोराइडचं, या मोलर मासला म्हणायचं नॉर्मल मोलिक्युलर मास. याला म्हणायचं नॉर्मल मोलर मास. ओके. काय म्हणणार तुम्ही याला, नॉर्मल मोलर मास. पण मला सांगा, जेव्हा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी 2 फॅक्टरने इन्क्रीज होणार आहे तेव्हा मोलर मास कुणाचं, सोडियम क्लोराइडचं काय व्हायला पाहिजे, 2 फॅक्टरने डिक्रीज व्हायला पाहिजे की नाही. मग ते जे मोलर मास आहे ते ह्या नॉर्मल मोलर मास एवढं बघायला भेटत नाही. आणि ते जे मोलर मास असेल त्याला तुम्ही म्हणायचं ॲबनॉर्मल मोलिक्युलर मास.
मग ऍबनॉर्मल मोलिक्युलर मास हे का ऑब्झर्व होणार आहे? कारण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जर डबल होत असेल तर मोलर मास 2 न कमी होणार. म्हणजे काही कमी होत असणार आहे त्याला तुम्ही म्हणायचं ऍबनॉर्मल मोलिक्युलर मास. बरं, याच्यामध्ये स्पेशली काय कन्सेप्ट सांगू शकतो तर सोडियम क्लोराईड कोण आहे? तर सोडियम क्लोराईड एक इलेक्ट्रोलाइट आहे. कोण आहे? इलेक्ट्रोलाइट. ग्लुकोज कोण आहे? ग्लुकोज एक नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. ग्लुकोज कोण आहे? नॉन इलेक्ट्रोलाइट. मग मला सांगा, नॉन इलेक्ट्रोलाइटची जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी होती ती 2.4 आहे आणि इलेक्ट्रोलाइटची जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ती 4.8 आहे. असं का? कारण नॉन इलेक्ट्रोलाइट 1 मोल ऍड केलेला आहे, तो वॉटर मध्ये 1 मोल ऍज इट इज राहणार आहे. तो 1 मोल ग्लुकोज परत डिसोसिएट होणार आहे का? अजिबात होणार नाही. आणि म्हणून इथं जी काय कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असेल ती 1 मोल ग्लुकोज मुळे असणार आहे आणि इथं 2 मोल मुळे असणार आहे. बरोबर? मग नॉन इलेक्ट्रोलाइटची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी 2.4, इलेक्ट्रोलाइटची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी 4.8. इक्वल आहे का? नाही सर, इक्वल नाही. मग इक्वल कशी करणार? तर बघा, थोडस ह्याचा पहिला स्क्रीनशॉट घ्या. हा, मग काय करूया बघा, ग्लुकोज आणि सोडियम क्लोराईड. ग्लुकोज कोण असणार आहे? ग्लुकोज असणार नॉन इलेक्ट्रोलाइट, सोडियम क्लोराईड इलेक्ट्रोलाइट. म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन is equal to colligative property of non-electrolytic solution. सांगा मग किती असेल? इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशनची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी सर 4.8 आहे. का 4.8 आहे समजलं असेल. आणि नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे ग्लुकोजची किती आल्या? 2.4 आलेली आहे. दोन्ही प्रॉपर्टी इक्वल आहेत का? नाही सर, इक्वल नाही. मग इक्वल करूया. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? इथं 2 न मल्टिप्लाय केलं पाहिजे. बरोबर? जेव्हा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशनला तुम्ही 2 फॅक्टरने मल्टिप्लाय करणार आहे तेव्हा हे 4.8 इज इक्वल टू किती होणार आहे? 4.8 होणार आहे. हा जो 2 नंबर असतो, हा जो 2 नंबर आहे यालाच तुम्ही म्हणायचं वेंट ऑफ फॅक्टर, की जो आय असणार आहे. काय असणार आहे? आय. म्हणजे काय करतोय तो? इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशनची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि नॉन इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशनची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय करणार आहे? इक्वल करणार आहे. आणि ज्या नंबरनं तुम्ही मल्टिप्लाय करणार आहे त्या नंबरला तुम्ही म्हणायचं वेंट ऑफ फॅक्टर. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. मग सर, वेंट ऑफ फॅक्टर जो असतो आय ने त्याला रिप्रेझेंट केला जातो. त्या वेंट ऑफ फॅक्टरची जी काय क्वांटिटी आहे, तो जो काय नंबर आहे वेंट ऑफ फॅक्टर, तो आपल्याला सांगता येतो का? 100% सांगता येतो सर. कसं सांगायचं? जर NaCl असेल तर तो NaCl काय होणार आहे? सोडियम मध्ये Na+ मध्ये Cl- मध्ये डिसोसिएट होणार आहे. मग Na+ आणि Cl- किती पार्टिकल भेटले? n 2. मग जेवढे पार्टिकल तुम्हाला भेटतात आफ्टर डिसोसिएशन, तोच त्याचा काय असणार आहे? वेंट ऑफ फॅक्टर. मग वेंट ऑफ फॅक्टर कोणासाठी? I फॉर सोडियम क्लोराईड किती असेल? तर तो असणार आहे 2. किती असणार आहे? 2. ओके. बर, मग काही असे इलेक्ट्रोलाइट्स आहेत की ज्यांचे वेंट ऑफ फॅक्टर आपण आता बघूया. बघा, पहिला याचा स्क्रीनशॉट घ्या. हा, त्याच्यानंतर हे जे रिलेशन आता तुम्हाला लिहून दिलेलं आहे खूप इम्पॉर्टंट रिलेशन आहे. काय बघा, इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशनची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जर नॉन इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशनच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीला इक्वल करायचं असेल तर वेंट ऑफ फॅक्टरने मल्टिप्लाय करा. कुणाला? नॉन इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशनला. आणि हा जो वेंट ऑफ फॅक्टर असतो तो काय कसा कॅल्क्युलेट करायचा? तर जेवढे इथं पार्टिकल्स तुम्हाला भेटलेले आहेत तेवढेच काय असणार आहे? वेंट ऑफ फॅक्टर असणार आहे सर. ओके. मग आता आपण काय करूया? वेगवेगळे इलेक्ट्रोलाइट्स बघूया आणि त्यांच्यासाठी असणारा जो वेंट ऑफ फॅक्टर आहे तो बघूया. बघा, मग इथं मी काही इलेक्ट्रोलाइट घेतोय, जसं NaCl झालं, परत MgCl2 झालं, परत AlCl3 झालं, परत K2SO4 असेल, परत Al2SO4 असेल, K4 इन ब्रॅकेट Fe6 असेल. ओके, हे काही सॉल्ट आहेत. काय आहेत? हे सगळे सॉल्ट आहेत. आणि या सगळ्या सॉल्ट साठी मला वेंट ऑफ फॅक्टर घ्यायचा आहे. मग वेंट ऑफ फॅक्टर कसा असतो? तर नंबर ऑफ पार्टिकल्स. बघा, नंबर ऑफ पार्टिकल्स इज इक्वल टू काय असणार आपला? वेंट ऑफ फॅक्टर. ओके, ठीक आहे सर. मग पुढे जाऊया. NaCl जर 1 मोलार असेल, सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार घेऊया. 1 मोलार. ओके, ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन आपण सेम ठेवणार आहे. डिसोसिएशन कसं होणार आहे? Na+ Cl- इथं Mg+2 टाइम्स ऑफ Cl- इथं Al+3 टाइम्स ऑफ Cl- इथं 2K+ इथं SO4 -2 इथं Al+3
प्लस SO4 मायनस 2, पण ॲल्युमिनियम 2 आहेत 2 लिहिलं, SO4 3 आहे 3 लिहिलं. त्याच्यानंतर हे कसं डिफ्यूज होणार 4 टाइम्स ऑफ K प्लस प्लस इन ब्रॅकेट FeCN6 रेस टू मायनस 4. कॉम्प्लेक्स आयन आहे ते आपण बघितलेलं आहे. पण नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत तुम्ही सांगायचं. N इज इक्वल टू 2, N इज इक्वल टू 3. ओके, MgCl2 ची केसमध्ये 3. इथं N इज इक्वल टू 4, N इज इक्वल टू 2 प्लस 1 3, N इज इक्वल टू 5, N इज इक्वल टू 4 प्लस 1 5. सगळीकडे असलेल्या पार्टिकलची संख्या भेटली. मग आता आपण काय करूया, आता आपण काय करणार आहे तर ऍबनॉर्मल मोलिक्युलर मास जर ऑब्झर्व करायचा असेल तर ऍबनॉर्मल मोलिक्युलर मास बद्दल जरा बोलूया. काय असेल बघा सर, ऍबनॉर्मल मोलिक्युलर मास कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलर मास. हे रिलेशन आम्हाला माहित आहे बरोबर. मग जेव्हा सोडियम क्लोराइड 1 मोल आपण ऍड करणार आहे तेव्हा तो 2 मोल म्हणजे 2 पार्टिकल प्रोड्यूस करणार आहे. जेव्हा तो वॉटर मध्ये जाणार आहे तेव्हा तो डिसोसिएट होणार आहे आणि 2 पार्टिकल प्रोड्यूस करणार आहे. म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होणार आहे, डबल होणार आहे. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डबल झाली तर मास 2 ने कमी झालं, ते जे काय मोलर मास असेल त्यालाच तुम्ही म्हणायचं ॲबनॉर्मल मोलिक्युलर मास. ओके, मग MgCl2 काय करणार 3 आयन्स देणार आहे. मग कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होणार आहे 3 टाइम्स ने इन्क्रीज होणार आहे बरोबर. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जर 3 टाइम्स ने इन्क्रीज होत असेल तर मोलर मास 3 टाइम्स ने डिक्रीज होणार. त्या मोलर मासला तुम्ही म्हणायचं ॲबनॉर्मल मोलिक्युलर मास. मग ते जे मोलर मास असेल ॲबनॉर्मल मोलिक्युलर मास ते कमी झालं असेल का वाढलं असेल काय वाटतंय बघा. मी काय म्हणतो, जो इलेक्ट्रोलाइट आहे तो इलेक्ट्रोलाइट काय झाला डिसोसिएट झाला बरोबर का. हे सगळे डिसोसिएट झाले. इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट झाल्यानंतर काय होतं रे, मोर आयन्स आर प्रोड्यूस्ड बरोबर. आता मी फक्त सिंपल एक्झाम्पल लिहिणार आहे. मोर आयन्स आर प्रोड्यूस्ड म्हणजे इथं 2 3 4 असे आयन्स प्रोड्यूस झाले. मग मोर आयन्स प्रोड्यूस तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होणार आहे इन्क्रीजेस. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इन्क्रीजेस तर मोलर मास डिक्रीजेस आणि ह्या मोलर मासला आपण म्हणायचं ॲबनॉर्मल मोलिक्युलर मास. ओके, सेकंड पॉइंट काय असेल तो नंतर इकडे या. मग इथला जो वेंट ऑफ फॅक्टर आहे तो किती असेल 2 असेल. इथला वेंट ऑफ फॅक्टर 3 असेल. इथला वेंट ऑफ फॅक्टर 4 असणार. इथला वेंट ऑफ फॅक्टर 3 असणार. इथला 5 आणि इथला वेंट ऑफ फॅक्टर किती असणार आहे 5 असणार आहे. ओके, मग हे वेंट ऑफ फॅक्टर आहे काय आहे आता आपण बघितलेलं आहे. मग आता ॲबनॉर्मल मोलिक्युलर मास मध्ये काय काय लिहायचं ते आपण थोडंसं समजून घेऊया. पहिला याचा स्क्रीनशॉट घ्या. हा बघा, हेडिंग आपलं काय होतं ॲबनॉर्मल मोलिक्युलर मास. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण इलेक्ट्रोलाइट बद्दल बोलू आणि नंतर नॉन इलेक्ट्रोलाइट बद्दल. इथे लिहिणार मी इन केस ऑफ इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन. काय लिहिणार बघा, लिहा. इन अ डायल्यूट सोल्युशन्स when a electrolyte is added to the water it get dissociate and produce more number of ions due to which colligative property increases and molar mass decreases. These decrease in molar mass is called abnormal molecular mass. काय असतं कन्सेप्ट समजलं असेल बघा जरा थोडंसं. हा, हे झालं इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशनच्या बाबतीत. आणि हे काय होत असेल इफ इट डिसोसिएट, जर ते डिसोसिएट होत असतील तरचा विषय. पण मनामध्ये तुमच्या कधी असा डाऊट वगैरे आलाय का की जो सोल्यूट आहे जो इलेक्ट्रोलाइट आहे तो डिसोसिएट होण्याच्या ऐवजी असोसिएट होत असेल का. होतोय सर. म्हणजे परत पुढचा कन्सेप्ट आहे इफ इट इज असोसिएट्स. आता
इलेक्ट्रोलाइट असोसिएट कधी होणार आहे? असोसिएट मोठा भेटत असेल, मोठा बिगर पार्टिकल, तर तुम्ही असं म्हणायचं असोसिएशन झालेलं आहे. मग असोसिएशन कधी होणार आहे? तर बघा, when a electrolyte is added to the non-aqueous solvent, त्याला तुम्ही नॉन पोलर सॉल्व्हंट सुद्धा म्हणायचं. नॉन पोलर सॉल्व्हंट it get associate due to which number of particles decreases, की ज्याच्यामुळे काय होणार आहे? नंबर ऑफ पार्टिकल डिक्रीजेस अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, नंबर ऑफ पार्टिकल डिक्रीजेस तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी also decreases, but molar mass काय होत असेल? molar mass increases, and this increase in molar mass is called, त्याला काय म्हणायचं? is called abnormal molecular mass. बघा वरच्या केस मध्ये काय झालेलं आहे? ड्यू टू विच मोलर मास डिक्रीजेस, आणि त्या डिक्रीजला काय म्हणायचं? ॲबनॉर्मल मोलिक्युलर मास. इथं काय झालंय? मोलर मास इन्क्रीजेस, आणि त्याला सुद्धा आपण काय म्हणायचं? ॲबनॉर्मल मोलिक्युलर मास. मोलर मास काय इन्क्रीज झालं? असोसिएशन झालं. हो सर, काय झालं? असोसिएशन मुळे पार्टिकलची संख्या डिक्रीज झाली. पार्टिकलची संख्या डिक्रीज तर सीपी डिक्रीज तर मोलर मास इन्क्रीज. रिलेशन माहिती आहे आपल्याला, इनव्हर्सली आहे. आणि ते जे काही इन्क्रीज झालेलं मोलर मास असेल त्यालाच तुम्ही म्हणायचं ॲबनॉर्मल मोलिक्युलर मास. सर हे असोसिएशन का होत असेल? ते लिहा. असोसिएशन इज ड्यू टू काय? असोसिएशन इज ड्यू टू काय? हायड्रोजन बॉन्डिंग. असोसिएशन का होत असणार आहे? तर हायड्रोजन बॉन्डिंग मुळे. कसं होतंय बघूया चला. बघा वरचं तुम्ही लिहिलंच असतील. हा, याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल when acetic acid is added to the benzene, it get associate. कसं असोसिएट होणार आहे? बघा, ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला असतो CH3COOH. ओके, मी काय घेतले? दोन मॉलिक्यूल घेतलेले आहेत. कोणाचे? ऍसिटिक ऍसिडचे दोन मॉलिक्यूल जर आपण बेंझिन मध्ये आपण ऍड केले. कुठं? बेंझिन मध्ये. इन बेंझिन. आता बेंझिन कोण आहे? बेंझिन एक नॉन पोलर सॉल्व्हंट आहे का? बघा, नॉन पोलर सॉल्व्हंट आहे. कारण नॉन पोलर म्हणजे काय? तर जिथे पोल्स नसतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे पोल्स नसतात. बेंझिन मध्ये कुठे पोल्स असतात का? पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसतात. म्हणून ते कसं आहे? नॉन पोलर. नॉन ऍक्वियस म्हणजे काय? पाणी नाही. ओके, मग ऍसिटिक ऍसिडचे दोन मॉलिक्यूल जेव्हा बेंझिन मध्ये आपण ऍड करणार आहे तेव्हा ऍसिटिक ऍसिडच्या मॉलिक्यूल मध्ये काय होणार आहे? हायड्रोजन बॉन्डिंग होणार आहे. आणि या हायड्रोजन बॉन्डिंग मुळे काय होणार आहे? असोसिएशन झाले की नंबर ऑफ पार्टिकल डिक्रीज होणार आहे. पार्टिकल डिक्रीज झाले की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिक्रीज होणार आहे. मोलर मास इन्क्रीज होणार आहे. जे इन्क्रीज झालं असेल त्याला तुम्ही म्हणायचं ॲबनॉर्मल मोलिक्युलर मास. मग चला तर बघूया की कसं यांचं असोसिएशन होणार आहे. तर CH3COOH चे दोन पार्टिकल एकत्र येतात आणि एकच मोठा पार्टिकल भेटतोय. बघा, हे दोन पार्टिकल आधी वेगवेगळे होते, पण जेव्हा ते बेंझिन मध्ये गेले तेव्हा त्या दोघांपासून एकच पार्टिकल तयार झाला आणि तो एकत्र आला, मोठा पार्टिकल तयार झाला. यांच्यामध्ये तुम्ही लिहून घेतलंच असशीला. बघा आता कसं तयार होणार आहे. हायड्रोजन बॉन्डिंग फक्त आपल्याला दाखवण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड असा असणार आहे बाळांनो, CH3C, इथं डबल बॉन्ड O, इथं सिंगल बॉन्ड H. आणि इथं कसं असणार आहे बघा, इथं मी दाखवतो कार्बन आहे, परत इकडं डबल बॉन्ड O दाखवला, वरती हायड्रोजन दाखवला, पाठीमागं CH3 दाखवला. म्हणजे ऍसिटिक ऍसिडचे किती मॉलिक्यूल आहेत रे? दोन आहेत का? बघा, हा पहिला आहे, हा दुसरा आहे. मग ऍसिटिक ऍसिड मध्ये हे तर माहिती आहे, कार्बन वरती डेल्टा प्लस चार्ज असणार आहे, ऑक्सिजन वरती डेल्टा निगेटिव्ह, इथं डेल्टा प्लस, इथं डेल्टा निगेटिव्ह. मग डेल्टा निगेटिव्ह आणि हा हायड्रोजन काय असणार आहे? असं हायड्रोजन बॉन्डिंग असणार आहे. आणि इथं सुद्धा काय असणार आहे? हायड्रोजन बॉन्डिंग. आणि या हायड्रोजन बॉन्डिंग मुळे या दोन मॉलिक्यूल मध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट होतो आणि त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे यांचं डायमरायझेशन होणार आहे. काय होणार आहे? डायमरायझेशन. ओके, आणि डायमरायझेशन होणं म्हणजे काय?
दोन मॉलिक्युलचं रूपांतर एका मोठ्या मॉलिक्युलमध्ये होत असेल तर पार्टिकलची संख्या काय होत असणार आहे? कमी होत असणार आहे. पार्टिकलची संख्या कमी झाली तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कमी झाली, मोलर मास वाढलं. जे मोलर मास वाढलं असेल त्यालाच म्हणायचं ऍबनॉर्मल मोलिक्युलर मास. सर याचा अजून एक एक्झाम्पल आहे का? आहे की बघा, when benzoic acid is added to the benzene it get काय associate. ते कसं असोसिएट होणार आहे ते बघा. पहिला सिंपल रिएक्शन 2 टाइम्स ऑफ C6H5COOH. दिस इज युअर बेन्झोइक ऍसिड. याचे दोन मॉलिक्यूल घेतलेले आहेत आणि हे जर आपण बेन्झीन मध्ये ऍड केले, कुठं बेन्झीन मध्ये, तर काय होणार आहे? तर C6H5COOH 2 टाइम्स. म्हणजे परत यांच्यामध्ये काय होणार आहे? हायड्रोजन बॉन्डिंग होणार आहे. ठीक आहे. तर हे दोन एक्झाम्पल्स आहेत की जे असोसिएशन होणार आहे. असोसिएशन झाले की मोलर मास वाढणार आहे, डिसोसिएशन झाले की कमी होणार आहे. हे आपण बघितलेलं आहे. असोसिएशन, डिसोसिएशन काय कन्सेप्ट आहे व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यानंतर मग आपण पुढचा कन्सेप्ट बघूया. राईट डाऊन. हा ठीक आहे. बघा मग याच्यानंतर काय पॉइंट असेल तर सगळ्यांचा फेवरेट पॉइंट आता डिस्कस करणार आहे की ज्याचं नाव आहे व्हॅन टॉप फॅक्टर. बघूया तर चला मग हेडिंग लिहा. व्हॅन ऑफ फॅक्टर. ओके. हा मग याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे सोडियम क्लोराईडचं एक सोल्युशन घेतलेलं. सोडियम क्लोराईडचं किती 1 मोलार घेतलेलं. ग्लुकोजचं घेतलेलं. ग्लुकोज सोल्युशन किती घेतलेलं रे? 1 मोलार घेतलेलं. याच्यासाठी डेल्टा टीबी 2.4 होता. हे मी अंदाजे व्हॅल्यू घेतोय. आणि सोडियम क्लोराईड साठी डेल्टा टीबी 4.8 होता. सोडियम क्लोराईड एक इलेक्ट्रोलाइट आहे. इलेक्ट्रोलाइट आहे. ग्लुकोज कोण आहे? तर नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. ओके, नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. मग याच्यामध्ये आपण पहिला फॉर्म्युला काय सांगू शकतोय? तर इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइटची जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ती जर इक्वल करायची असेल तर काय करणार बघा. इथे लिहिणार मी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन इज इक्वल टू कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन. काय केलं पाहिजे? इथे एका फॅक्टरने मल्टिप्लाय केलं पाहिजे. त्या फॅक्टरला आपण नाव व्हॅन टॉप फॅक्टर. जसं की इलेक्ट्रोलाइटची किती आहे? 4.8. याची किती होती आधी? 2.4. मग कितीने मल्टिप्लाय करूया? 2 न. आणि हे 2 म्हणजे आपल्यासाठी काय असणार आहे? व्हॅन टॉप फॅक्टर. देअरफॉर व्हॅन टॉप फॅक्टर I इज इक्वल टू काय? Cp ऑफ कुणाचा Cp? इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशनचा डिवाइडेड बाय कुणाचा Cp? Cp ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन. ओके. बघा मग हे याचा पहिला फॉर्म्युला समजला असेल आणि हा अतिशय इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. याच्यावरती आपण एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, बघून घ्या. हा हे झालं पहिला फॉर्म्युला मेन आपला. आता अजून एक दुसरा फॉर्म्युला आपण मिळवणार आहे. काय बघा, मला सांगा हा जो डेल्टा टीबी आहे तो किती आहे? 4.8. पण जेव्हा NaCl चा जो डेल्टा टीबी आहे तो थिअरेटिकल डेल्टा टीबी. आता सर थिअरेटिकल डेल्टा टीबी म्हणजे काय हो? तर डेल्टा टीबी चा फॉर्म्युला आहे Kb into W2 डिवाइडेड बाय M2 into पुन्हा काय असणार आहे? W1 की जे किलोग्रॅम मध्ये असेल. बरोबर का? ओके. हा डेल्टा टीबी कोणाचा? NaCl चा. बघा Kb ची व्हॅल्यू पुट केली, W2 पण पुट केलं, M2 पण पुट केलं, W1 पण पुट केलं. ह्या चारही टर्मच्या आपण सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या तर तो डेल्टा टीबी तुम्हाला भेटणार आहे कोणाचा? NaCl चा. तो कसा असणार आहे? थिअरेटिकल डेल्टा टीबी असणार आहे. कसला? थिअरेटिकल डेल्टा टीबी म्हणजे काय? फॉर्म्युल्याच्या मदतीने जो डेल्टा टीबी कॅल्क्युलेट केला जातो त्या डेल्टा टीबीला आपण म्हणायचं थिअरेटिकल डेल्टा टीबी. की जो आपल्याला किती दिसणार आहे? 2.4 दिसणार आहे. हो, किती दिसणार आहे? 2.4. बरोबर. पण जेव्हा आपण एक्सपेरिमेंट केला, जेव्हा प्रॅक्टिकल केलं, प्रॅक्टिकल करत असताना त्या सोडियम क्लोराईडच्या सोल्युशनला बॉईल करायला गेलो आणि बॉईल करत असताना जो डेल्टा टीबी दिसला तो ऑब्झर्व्ड असणार आहे. कुठला असणार आहे? ऑब्झर्व्ड. तो ऑब्झर्व्ड डेल्टा टीबी 2.4 होता का 4.8 होता? सांगा बरं. तो किती होता? 4.8. म्हणजे थिअरेटिकल जो आला तो 2.4 आला की जो फॉर्म्युला वरून आलेला आहे.
फॉर्म्युला मध्ये तुम्ही सोडियम क्लोराईड 1 मोल आहे असं कन्सिडर करून ते सगळं कॅल्क्युलेट केले रे. काय गोंधळ झाला समजला? फॉर्म्युलावरून जो डेल्टा टीबी कॅल्क्युलेट केला त्याला म्हणायचं थेरॉटिकल डेल्टा टीबी. तो किती आला? 2.4. कसा आला असेल? सोडियम क्लोराईड 1 मोल आहे असं कन्सिडर करून तो डेल्टा टीबी आलाय 2.4. पण जेव्हा एक्सपेरिमेंट केला गेला, जेव्हा बॉइलिंग पॉइंट आपण त्या सोल्युशनचा ऑब्झर्व केला, तेव्हा तिथं ते सोडियम क्लोराईड 1 मोल असेल का 2 मोल असेल? तुम्ही सांगा. 1 मोल असेल का 2 मोल असेल? 1 मोल सोडियम क्लोराईड वॉटर मध्ये गेलं तर काय होणार आहे? डिसोसिएट होणार आणि 2 मोल्स देणार आहे का? पण 2 मोल्स मुळे म्हणजे जो काय तुम्ही आता जो डेल्टा टीबी ऑब्झर्व करणार आहे तो किती मोल असणार आहे? तर 2 मोल्स मुळे असणार आणि तो किती असणार आहे? 4.8. म्हणजे पार्टिकल डबल झाले म्हणून डेल्टा टीबी डबल होणार आहे. मग थेरॉटिकल डेल्टा टीबी आणि ऑब्झर्व्ड डेल्टा टीबी इक्वल करूया. कसं करणार ते सांगा पहिला. आता इथं लिहितो मी. काय असेल बघा. ऑब्झर्व्ड डेल्टा टीबी इज इक्वल टू थेरॉटिकल डेल्टा टीबी. सांगा ऑब्झर्व्ड किती आहे? 4.8 आहे. थेरॉटिकल कुठून आला? फॉर्म्युलावरून आला. किती आला? 2.4 आला. इक्वल आहे का? नाही सर. मग काय केलं पाहिजे? मल्टिप्लाय केलं पाहिजे. कुणी? 2 न. आणि हे 2 काय असणार आपल्यासाठी? दिस 2 इज रिप्रेझेंट द वेंट ऑफ फॅक्टर. म्हणजे परत एक फॉर्म्युला मिळाला. काय मिळाला हो सर? I इज इक्वल टू वेंट ऑफ फॅक्टर इज इक्वल टू काय असणार आहे? ऑब्झर्व्ड डेल्टा टीबी डिवाइडेड बाय थेरॉटिकल डेल्टा टीबी. बरोबर. हे फक्त तुम्ही कोणाबद्दल सांगितलंय? इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट बद्दल कमेंट करायला लागलाय. म्हणजे एक दुसरा फॉर्म्युला मिळाला सर. अरे वा, खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला का हा. नमस्कार करा या फॉर्म्युला. म्हणजे ऑब्झर्व्ड डेल्टा टीबी डिवाइडेड बाय थेरॉटिकल डेल्टा टीबी म्हणजे काय असणार आहे? वेंट ऑफ फॅक्टर. ठीक आहे सर. तसंच असं लिहू शकतो का मी? काय बघा. ऑब्झर्व्ड डेल्टा टीएफ डिवाइडेड बाय थेरॉटिकल डेल्टा टीएफ असं पण असू शकतं ना. कारण हे सगळं रिलेशन सगळ्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज अप्लाय होणार आहे. ओके. सिमिलर टू दॅट वे आपण काय सांगणार? ऑब्झर्व्ड ऑस्मोटिक प्रेशर डिवाइडेड बाय थेरॉटिकल ऑस्मोटिक प्रेशर. असं हे रिलेशन आपण याच्यामध्ये परत जाऊन सांगू शकतोय. ओके. हे 2 नंबरचं रिलेशन आहे. आता 3 नंबरला परत मला मग असं सांगू शकताय I इज इक्वल टू ऑब्झर्व्ड डेल्टा टीबी, ऑब्झर्व्ड डेल्टा टीएफ आणि ऑब्झर्व्ड ऑस्मोटिक प्रेशर. हे एकदम सगळं लिहिण्यापेक्षा डेल्टा टीबी, डेल्टा टीएफ आणि पाय कोण आहे? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. आणि म्हणून मी इथे लिहिणार ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे सीपी डिवाइडेड बाय काय? डिवाइडेड बाय थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. डिवाइडेड बाय थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. बरं. आता एक गोष्ट सांगा. मी फक्त नॉलेज म्हणून तुम्हाला सांगतो. हा. थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशी कॅल्क्युलेट केली जाते? कॅल्क्युलेटेड फ्रॉम फॉर्म्युला. जे आपण फॉर्म्युले बघितलेले आहेत त्या फॉर्म्युल्यावरून हे डेल्टा टीएफ म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कसला थेरॉटिकल कॅल्क्युलेट करायचा. ऑब्झर्व्ड कसा असेल? ऑब्झर्व्ड कुठून घेणार? सांगा पटकन. फ्रॉम सांगा की फ्रॉम एक्सपेरिमेंट. म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली एक्सपेरिमेंट करा. त्या एक्सपेरिमेंट वरून जी काही तुम्हाला कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी भेटेल त्याला ऑब्झर्व्ड म्हणा. आणि जी कॅल्क्युलेट करणार आहे फॉर्म्युलावरून त्याला तुम्ही काय म्हणायचं? थेरॉटिकल. ओके. मग हे सगळा पार्ट असतो वेंट ऑफ फॅक्टरचा. हे 3 फॉर्म्युले झाले. आता चौथा फॉर्म्युला. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बोला नंबर ऑफ मोल्स. बरोबर ना. जिथं नंबर ऑफ मोल जास्त तिथे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जास्त बघितलेला आहे आपण. मग therefore वेंट ऑफ फॅक्टर इज इक्वल टू काय? वेंट ऑफ फॅक्टर ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी kan काय? ऑब्झर्व्ड मोल्स डिवाइडेड बाय काय? डिवाइडेड बाय थेरॉटिकल मोल्स. जसं की फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड किती घेतलं तुम्ही सुरुवातीला? 1 मोलार. पण ते वॉटर मध्ये गेलं आणि Na++Cl- मध्ये डिसोसिएट झालं. हे 1 मोल. मला सांगा थेरॉटिकल मोल्स किती आहेत रे बाळांनो? थेरॉटिकल म्हणजे सुरुवातीला किती घेतले ते घ्या ना. किती आहेत? 1 मोल. बरोबर. 1 मोलार म्हणजे काय? 1 मोल. ते 1 मोल जे आहे ते थेरॉटिकल आहे रे. सुरुवातीला किती घेतले? 1 मोल. मग त्याला म्हणायचं थेरॉटिकल आहे. वरती ऑब्झर्व्ड किती सांगा मला? ऑब्झर्व्ड हे 1 आणि हे 1 2. मग हे 2 मोल आले. मग हे मोल ला मोल कॅन्सल इज इक्वल टू किती आलं? 2 आलं. म्हणजे वेंट ऑफ फॅक्टर किती आला? 2 आला. समजलं की नाही समजलं?
बघा थेरटिकल मोल्स म्हणजे काय, थेरटिकल मोल्स म्हणजे इनिशियली किती घेतले ते इथे ठेवा, आणि ऑब्झर्व म्हणजे काय, आफ्टर डिसोसिएशन किती भेटले ते इथे ठेवा. म्हणजे हे कॅन्सल होणार आणि तुम्हाला व्हॅंटा फॅक्टर भेटणार आहे. समज में आया की नाही. हे 2 3 4 फॉर्म्युले मिळाले. पहिला फॉर्म्युला काय होता रे, तर व्हॅंटा फॅक्टर इज इक्वल टू कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी फॉर इलेक्ट्रोलाइट डिवाइडेड बाय कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट. परत दुसरा ऑब्झर्व्ड डेल्टा टीबी अपॉन थेरटिकल डेल्टा टीबी, तसंच ऑब्झर्व्ड डेल्टा टीएफ अपॉन थेरटिकल डेल्टा टीएफ, तसंच ऑब्झर्व्ड पाय अपॉन थेरटिकल पाय. तसंच तिसरा ते सगळं लिहिण्यापेक्षा सीपी सीपी लिहा ना, ऑब्झर्व्ड सीपी अपॉन थेरटिकल सीपी, थेरटिकल सीपी कॅल्क्युलेटेड फ्रॉम फॉर्म्युला आणि ऑब्झर्व्ड सीपी फ्रॉम एक्सपेरिमेंट, करा तो एक्सपेरिमेंट. आणि चौथा पॉइंट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर ऑफ मोल्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे ऑब्झर्व्ड सीपी ठिकाणी ऑब्झर्व्ड मोल्स अपॉन थेरटिकल मोल्स. थेरटिकल मोल म्हणजे सुरुवातीला किती घेतले ते मोल, डिसोसिएशन झालं किती 2, म्हणजे ऑब्झर्व्ड मोल्स किती आले 2. अजून आपण इथं थांबायचं नाही, अजून एक फॉर्म्युला मिळवायचा आहे, तो 5th नंबरचा फॉर्म्युला आहे. काय आहे बघा, तो तुम्हीच मला सांगणार आहे. सिंपल आहे, फक्त हे सगळे रिलेशन्स आपल्याला माहित पाहिजे. 5 नंबर बघा, सांगा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय, सांगा. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलार मास. व्हेरी गुड. मग देयरफॉर I इज इक्वल टू काय, ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीला मी असलो 1 अपॉन ऑब्झर्व्ड मोलार मास. अरे चालतंय की नाही चालतंय, बघा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मोलार मास इनव्हर्सली आहे, म्हणून ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी खाली काय लिहिलं 1 अपॉन ऑब्झर्व्ड मोलार मास, परत होल डिवाइडेड बाय थेरटिकल सीपी म्हणजे 1 अपॉन थेरटिकल मोलर मास. अरे समझ में आया की नहीं, ओके सर. मग इथे घ्या ना, याला मल्टिप्लाय करा ना, हे वरती मल्टिप्लाय होणार, कसं होणार, इज इक्वल टू 1 अपॉन ऑब्झर्व्ड शॉर्ट मध्ये लिहितो मोलार मास इंटू इंटू काय होणार, हे वरती जाणार, इंटू मोलर मास डिवाइडेड बाय काय 1. जरा त्याला माणसातल्या गत लिहा, व्यवस्थित लिहा जरा त्याला, म्हणजे कसं होणार, इज इक्वल टू बघा I इज इक्वल टू थेरटिकल TH लिहितो मी शॉर्ट मध्ये, थेरटिकल मोलर मास डिवाइडेड बाय ऑब्झर्व्ड मोलर मास. अरे किती सिंपल फॉर्म्युला आहे, समजले की नाही समजले बघा. मग आतापर्यंत न्यूमरेटरला ऑब्झर्व्ड होतं, डिनोमिनेटरला थेरटिकल होतं. हे कुणाच्या बाबतीत, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि मोल्सच्या बाबतीत. पण जेव्हा मोलर मास बद्दल तुम्ही डिस्कशन करणार आहे तेव्हा थेरटिकल मोलर मास वरती घ्या. आता थेरटिकल मोलर मास म्हणजे काय, कॅल्क्युलेट फ्रॉम फॉर्म्युला. कुठनं कॅल्क्युलेट करायचा, फॉर्म्युला. सोडियम क्लोराइडचा फॉर्म्युला किती आहे, सॉरी NaCl, हा सोडियम क्लोराइडचा फॉर्म्युला आहे, सोडियम क्लोराइड NaCl. मग त्याचं मोलर मास किती आहे सांगा, 58.5 ग्रॅम आहे की नाही सर. ते 58.5 ग्रॅम म्हणजे तुमचं थेरटिकल मोलर मास. सिंपल आहे का कन्सेप्ट, अवघड आहे, सिंपल आहे सर. ऑब्झर्व्ड मोलर मास म्हणजे काय, कॅल्क्युलेट फ्रॉम, कुठून कॅल्क्युलेट करा, कॅल्क्युलेट फ्रॉम सीपी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. बरं मला सांगा, आता परत काय लोकांच्या मनामध्ये प्रश्न असेल, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीवरून मोलर मास कसं कॅल्क्युलेट करायचं. अरे एडिटर आहे त्याच्यानं सुरुवातीला एक ऍप्लिकेशन असं लिहून दिले ना, काय ऍप्लिकेशन आहे, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऍप्लिकेशन काय आहे, टू कॅल्क्युलेट मोलर मास ऑफ अननोन सबस्टन्स आहे ना. म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या मदतीने आपण काय काय डिस्कस करायचं बघा. पहिले हे तुम्ही लिहिलं अशीला, याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल मला सांगा डेल्टा टीबी चा फॉर्म्युला काय आहे, डेल्टा टीबी इज इक्वल टू टीबी इंटू W2 अपॉन M2 इंटू W1 आहे की नाही. डेल्टा टीबी माहित आहे, केबी माहित आहे, W2 माहित आहे, W1 माहित आहे, M2 काढणार का नाही काढणार. अरे हे जे M2 असतं ह्या M2 ला आपण म्हणायचं ऑब्झर्व्ड, सॉरी ह्याला म्हणायचं ऑब्झर्व्ड मोलार मास. काय म्हणायचं, ऑब्झर्व्ड मोलार मास. थेरटिकल इथून काढले आपण, कुठून, फॉर्म्युल्यावरून. समज में आहे की नाही. किती फॉर्म्युले झाले, 5 फॉर्म्युले झालेले आहेत, लिहून घ्या हे सगळं. हा, इसके आगे एक आपल्याला रिलेशन मिळवायचं आहे. कुणामधलं रिलेशन बघा, व्हॅंटा फॅक्टर जो असतो त्याचा आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन या दोघांच्यात बघा. आता इथं असं एक लिहिणार एक्झाम्पल, NaCl आहे 1 मोलार आहे बरोबर, डिसोसिएट होणार Na प्लस प्लस Cl मायनस, हे 1 मोलार हे 1 मोलार. याचा व्हॅंटा फॅक्टर I इक्वल टू किती सांगा. आणि इथे लिहितो मी CH3COOH, याचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार. आणि इथं इक्विलिब्रियम आलेला आहे. इक्विलिब्रियम म्हणजे कसं,
तर CH3COO मायनस प्लस H प्लस, हा ओके, याचा वेंटो फॅक्टर किती सांगा. थोडस तुम्हाला विचार करायला भाग पाडणार आहेत हे दोन एक्झाम्पल्स. पहिल्या एक्झाम्पल मध्ये हे सोडियम क्लोराईड कसं आहे रे, एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. कसला इलेक्ट्रोलाइट, स्ट्रॉंग. जर हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल तर तो कम्प्लिटली डिसोसिएट होणार आहे आणि म्हणून जेवढं कॉन्सन्ट्रेशन सुरुवातीला घेतलेलं आहे तेवढं काय होणार आहे, सगळ्याच्या सगळं डिसोसिएट होणार आहे. आणि म्हणून इथं आता सोडियम क्लोराईड 0 शिल्लक राहिलं, पण हे 1 मोल वेक्टर फॅक्टर किती आला, 2 आला. सिंपल आहे, काय सुद्धा याच्यामध्ये अवघड नाही. पण इथं प्रॉब्लेम येणार आहे तुम्हाला, इथं प्रॉब्लेम येणार आहे. कसा बघा, हे वीक इलेक्ट्रोलाइट आहे बाळांनो. ऍसिटिक ऍसिड सगळ्यांना माहित पाहिजे. आयनिक इक्विलिब्रियम टॉपिक आपण बघितलेला आहे, सगळी एक्झाम्पल याच्या रिलेटेड आपण बघितलेले आहेत. ऍसिटिक ऍसिड काय आहे, वीक इलेक्ट्रोलाइट. मग इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 1 मोलार. मग ते सगळंच्या सगळं डिसोसिएट झाले काय, मग हे किती भेटणार आहे, हे किती भेटणार आहे, 1 मोल. हो, मग तुम्हाला हे माहित नाही, हे माहित नाही, मग कसं वेंटो फॅक्टर तुम्ही कॅल्क्युलेट करणार, करू शकत नाही. बघा, हे C मोल असतील तर हे 0 0. ऍट इक्विलिब्रियम काय लिहिणार, ऍट इक्विलिब्रियम याचे किती, C अल्फा, याचे C अल्फा आणि याचे राहिले किती, C मायनस C अल्फा. येस ऑर नो, येस. मग C अल्फा आणि C अल्फाची तुम्हाला व्हॅल्यूज माहित नाही रे. C माहित आहे की C किती आहे, C इज इक्वल टू 1 मोलार आहे. C इज इक्वल टू किती आहे, 1 मोलार. अरे पण अल्फा माहित नाही ना. हा अल्फा माहित नसल्यामुळं तुम्हाला वेंटो फॅक्टर सांगता येणार आहे का, नाही सांगता येणार. मला सांगा, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा अल्फा किती असतो, अल्फा इज इक्वल टू स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट 1 असतो का नाही. अल्फा म्हणजे काय, परत प्रॉब्लेम आला सर. 1 मोल इलेक्ट्रोलाइट असेल तर त्या 1 मोल इलेक्ट्रोलाइट पैकी किती मोल डिसोसिएट झालेला आहे हे सांगणं म्हणजे अल्फा सांगणं. समज में आया. मग ह्याचा 1 मोल होता, सगळं गेले रे. मग अल्फा किती असणार, 1 असणार. याचा अल्फा 1 असू शकत नाही, का तर ते सगळं डिसोसिएट होणार नाही. मग याचा अल्फा आणि कॉन्सन्ट्रेशन मल्टिप्लाय केलं तर याचं कॉन्सन्ट्रेशन भेटणार आणि याचं भेटणार. या दोघांचे ऍडिशन म्हणजे वेंटो फॅक्टर असणार आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या वेंटो फॅक्टर मध्ये आणि ह्या अल्फा मध्ये म्हणजे कोणामध्ये, डिग्री ऑफ डिसोसिएशन मध्ये काय रिलेशन आहे ते चेक करायचं आहे. आयोनिक इक्विलिब्रियम टॉपिक ज्यांचा परफेक्ट आहे इथं काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ओके, बघूया मग हेडिंग घ्या, रिलेशन बिटवीन वेंटो फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन. स्टार करून लिहितोय मी, वेंटो फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन. ब्रॅकेट मध्ये आय अँड अल्फा, बरोबर, म्हणजे आय अँड अल्फा मधलं रिलेशन आपण बघणार आहे. याच्यामध्ये हेडिंग वर प्रेम करा असं मी केमिस्ट्रीला तुम्हाला दरवेळी बोलत आलेलो आहे. डिसोसिएशन शब्द खूप महत्वाचा आहे बरं का. डिसोसिएशन, कारण आपण बघितलेलं आहे इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट पण झालेला आहे आणि असोसिएट पण झालेला आहे रे. म्हणजे इलेक्ट्रोलाइट बेंझिन मध्ये गेला तर तो डिसोसिएट होत नाही, असोसिएट होतो. मग असोसिएटची जी डिग्री आहे त्याला असं म्हणायचं डिग्री ऑफ असोसिएशन. ते नंतरचा भाग आहे रे, तुम्ही डोक्यात घेऊ नका. पहिला हे तर बघूया, वेंटो फॅक्टर आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन. बघा इथं असली ना मी, कन्सिडर अँड जनरल इलेक्ट्रोलाइट, जनरल वीक इलेक्ट्रोलाइट असली तो, जनरल वीक इलेक्ट्रोलाइट कोणता आहे सर, AXBY which की जो dissociate as, कसं डिसोसिएट होणार ते असले, which dissociate in water असं द्या पहिला, which dissociate in water as. कसं सांगा, AXBY is इक्विलिब्रियम दाखवा, का तर ते वीक आहे आणि वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर आणि तर इक्विलिब्रियम बघायला भेटतं. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल तर इक्विलिब्रियम येणार नाही सर, बरोबर. मग AXBY चं डिसोसिएशन दाखवा. चला याच्यासाठी असं करूया ना सर, Al2O3 आहे. आता सांगा, पहिल्या गोष्ट सांगा, सिंपल तुम्हाला ट्रिक देतो. Al2O3 असं असेल, हा 3 नंबर इथं घ्या, 2 नंबर इथं घ्या, म्हणजे काय होणार, हा 3 इथं आला तर Al प्लस 3 लिहा. हा O आहे आणि हा 2 इथे घेतला तर -2. सिंपल कन्सेप्ट आहे नाही. 3 ला इथे घेतलं, 2 ला इथे घेतलं. बरं, अल्युमिनियमच्या बॉटमला किती आहे 2, ते इथं पाठीमागे घ्या. ऑक्सिजनच्या बॉटमला किती आहे 3, ते इथं पाठीमागे घ्या. समज में आया. म्हणजे काय लिहिणार मी, 2 टाइम्स ऑफ Al + 3 टाइम्स ऑफ O2 मायनस. मग इथं सांगा ना कसं होणार, y ला इथं घ्या, x ला इथं घ्या, म्हणजे कसं
ए वाय प्लस होणार, इथं जसं प्लस लिहिलं ना तसं ए रेस टू प्लस वाय प्लस काय बी रेस टू मायनस एक्स. समज में आया? ए च्या बॉटमला एक्स आहे त्याला पाठीमागे लिहा, बी च्या बॉटमला वाय आहे त्याला पाठीमागे लिहा. समज में आया की नाही? याचा पहिला स्क्रीनशॉट घ्या, नंतर मी पुढे जातो. हा मग ax by चं जर डिसोसिएशन झालं तर ते कसं डिसोसिएशन झालंय? ax by इट डिसोसिएट x a रेस टू y प्लस yb रेस टू मायनस x. आणि काही वेळानंतर इथं इक्विलिब्रियम येणार आहे. इथले तुम्ही इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय आहे c, तेव्हा हे किती असणार 0 0. इनिशियली हे c असणार तर हे 0 0 बरोबर. ऍट इक्विलिब्रियम ax by c असतं तर हे किती भेटणार c अल्फा, हे किती भेटणार c अल्फा आणि हे किती c मायनस c अल्फा. ओके, मला सांगा विच इज द बेस्ट मेथड टू एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन. क्वेश्चनचा आन्सर द्या मला कमेंटच्या द्वारे सांगा. विच इज द बेस्ट मेथड टू एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कमेंटच्या द्वारे आन्सर द्या मला. चला which is the best method to express the concentration. कोणती आहे बेस्ट मेथड? यस सर, काय असणार आहे मोलालिटी, म्हणजे स्मॉल एम का कॅपिटल एम? स्मॉल एम बघितलेला आहे, म्हणजे इथं लिहू मी एम मायनस एम अल्फा, इथं सी अल्फाच्या ठिकाणी एम अल्फा आणि सी अल्फाच्या ठिकाणी एम अल्फा. हे एम म्हणजे काय असणार आहे? एम इज इक्वल टू मोलालिटी, कारण हे कॉन्सन्ट्रेशनला एक्सप्रेस करण्याचं एक बेस्ट टेक्निक आहे. मग याच्यामध्ये मला सांगा टोटल मोल्स जे काय असतील बघा. मला सांगा सुरुवातीला तुम्ही ax by किती ऍड केलेलं? m मोल्स. सुरुवातीला किती ऍड केलेलं? m मोल्स. काही लोकांचं मला आन्सर आलेलं आहे मोलॅरिटी येत नाही रे, मोलॅरिटी आहे बघा. हे जे m आहेत ना, हे m ला आपण काय म्हणतो? थेअरेटिकल का ऑब्झर्व्ड ते सांगा पहिला. हे m म्हणजे काय? हे m थेअरेटिकल का ऑब्झर्व्ड? सुरुवातीला घेतलेली क्वांटिटी आहे, थेअरेटिकल मोल्स आहेत रे. हे काय आहे? थेअरेटिकल मोल्स. आता ऍट इक्विलिब्रियम टोटल मोल्स किती आहेत ते कॅल्क्युलेट करा. का वेंटो फॅक्टर नाही, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशावर डिपेंड आहे? टोटल मोल्स बरोबर. टोटल मोल्सला आपण असं पण म्हणायचं ऑब्झर्व्ड मोल्स, कारण आता हे खरे ऑब्झर्व्ड मोल्स किती असतील सांगा. m मायनस m अल्फा हे इथं शिल्लक राहिलेले प्लस तयार झालेले किती तयार झाले? m अल्फा प्लस m अल्फा. बघा शिल्लक राहिलेले प्लस तयार झालेले सगळ्यांचे ऍडिशन म्हणजे काय असणार आहे? टोटल मोल्स असतील. जरा कॅल्क्युलेट करा हे किती ते बघा. सॉरी, याच्यामध्ये अजून आपण थांबलो, इथं हे झालं. हे x म्हणजे काय आहे सांगा? x म्हणजे ह्या a ला ते मल्टिप्लाय आहे, काय तर स्टॉइकियोमेट्री आहे ना ती, म्हणजे किती a रेस टू a प्लस y हे x सांगणार आहे. म्हणजे तुम्ही x लिहायला पाहिजे, इथं y लिहायला पाहिजे. म्हणजे इथं काय होणार? x m अल्फा, इथं y m अल्फा. जसं अगोदर काय बघितलं? 2al प्लस 3o मायनस 2 असं बघितलं का नाही? हे 2 3 कोण होते? स्टॉइकियोमेट्री होते का नाही? तसं x आणि y कोण असणार आहे? स्टॉइकियोमेट्री. इथले तुम्ही x and y आर स्टॉइकियोमेट्रिक काय कोएफिशियंट्स कोण असतील? स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट्स बरोबर आहे. तर हे सॉल्व्ह करा. या दोघांच्यातून m कॉमन घेतलं, आता राहिलं 1 मायनस अल्फा प्लस इथून तुम्ही परत कसं होणार बघा. कसं x m अल्फा प्लस y m अल्फा असं लिहितो मी. मग याच्यामध्ये परत m कॉमन घ्या. हे m सगळ्यातून m कॉमन घेतलं तर हे m जर बाहेर आलं तर इथं 1 मायनस अल्फा प्लस इथलं m आणि इथलं पण m कॉमन घेतलं तर राहिलं x अल्फा प्लस y अल्फा. ओके ठीक आहे सर. आता x अल्फा y अल्फा, इथं अल्फा आहे, इथं अल्फा आहे, इथं पण अल्फा आहे. अल्फाला कॉमन घेऊया म्हणजे कसं होणार? पहिल्यांदा एक काम करूया. m इन ब्रॅकेट 1 मायनस अल्फा प्लस अल्फा कॉमन घेतला तर राहिलं काय? x प्लस y इन ब्रॅकेट कंप्लीट. बरोबर का? हा. आता एक काम करूया. अल्फाला सगळीकडून कॉमन घ्या. कसं घेणार? तर दिसतंय का? दिसतंय बघा. m इन ब्रॅकेट x प्लस y मायनस 1 इंटू इथं अल्फा होणार. बघा झाले का? इक्वेशन येते का? जरा चेक करा. सॉरी थांबा, काहीतरी मिस्टेक अशी असणार आहे. कॉमन घेतलं तर असं होणार आहे 1 प्लस इन ब्रॅकेट x प्लस y मायनस 1 इंटू अल्फा.
येस और नो? जरा हे काम करूया. हे जर आपण सॉल्व्ह केलं तर वरची टर्म येते का ते जरा बघूया. बघा इथं कसं होणार 1 प्लस हे 1 प्लस ह्या अल्फा नात मल्टिप्लाय करा म्हणजे कसं होणार एक्स अल्फा प्लस वाय अल्फा मायनस अल्फा आहे का? जरा चेक करा. एक्स अल्फा प्लस वाय अल्फा आणि हे 1 मायनस अल्फा आहे का? आहे की सर? 1 मायनस अल्फा अल्फा एक्स वाय म्हणजे आहे. म्हणजे आपण कसं कॉमन घेतलं समजलं असेल. काय काय केलं बघा. पहिल्यांदा आपण एम ला कॉमन घेतलं, इथून एम आणि इथून एम कॉमन घेतलं तर राहिलं 1 मायनस अल्फा, मग इथं राहिलं एक्स अल्फा, इथं राहिलं एक्स वाय अल्फा. ओके. मग आपण इथून अल्फा कॉमन घेतलं तर आत राहिलं एक्स प्लस वाय. परत इथलं पण अल्फाला जर बाहेर घेतलं तर राहिलं काय एक्स प्लस वाय, हे -1 आणि हे 1 प्लस. ओके. मग या टर्म मध्ये मला सांगा एक्स प्लस वाय याच्या खाली तुम्ही लिहिलं चालेल. एक्स आणि वाय या दोघांचे ऍडिशन म्हणजे काय असणार आहे? एक्स आणि वाय दोघांचे ऍडिशन म्हणजे एन डॅश असं समजूया. एन डॅश म्हणजे जे काय मोल्स असतील ते. जसं इथं Al2O3 असेल तर हे 2 आणि हे 3, 2 + 3 5 होतं का नाही? 5. तसं एन डॅश ची तुम्हाला ती व्हॅल्यू भेटणार आहे. मग इथं पुट केलं एन डॅश बरोबर तर इक्वेशन कसं असेल बघा. हा काय असणार आहे? ऑब्झर्व्ड मोल्स इज इक्वल टू m इन ब्रॅकेट 1 प्लस ब्रॅकेट मध्ये एक्स प्लस वाय ला आपण काय समजलंय एन डॅश -1 इंटू अल्फा. ओके. मग आता मला सांगा व्हॅन्ट ऑफ फॅक्टरचं इक्वेशन कसं असतं? व्हॅन्ट ऑफ फॅक्टर इज इक्वल टू ऑब्झर्व्ड मोल्स बरोबर ना डिवाइडेड बाय थेओरेटिकल मोल्स. सांगा ऑब्झर्व्ड मोल्स m इन ब्रॅकेट 1 प्लस एन डॅश -1 इंटू अल्फा डिवाइडेड बाय थेओरेटिकल मोल्स आपण सांगितले इथे m होते. थेओरेटिकल मोल्स मध्ये इनिशियली किती घेतले ते थेओरेटिकल मोल्स. हे m ला हे m कॅन्सल म्हणजे काय राहणार आहे ते तुमचं व्हॅन्ट ऑफ फॅक्टर असणार आहे. बघा म्हणजे I इज इक्वल टू 1 प्लस इन ब्रॅकेट n डॅश -1 इंटू अल्फा. मी काम करूया हे 1 इकडे आलं तर I -1 इज इक्वल टू n डॅश -1 इंटू अल्फा. देयरफॉर हे डिवाइड ला घ्या म्हणजे अल्फा इज इक्वल टू I -1 अपॉन n डॅश -1 and this is the relation between कोणामधलं रिलेशन व्हॅन्ट ऑफ फॅक्टर I आणि अल्फा. आणि हा फॉर्म्युला यूज करून आपण न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत की एक एमसीक्यू पण सॉल्व्ह केला या फॉर्म्युल्याच्या मदतीने. काय रिलेशन आहे? अल्फा इज इक्वल टू I -1 अपॉन n डॅश -1. बघा जर NaCl साठी हे फॉर्म्युला वापरायचा असेल कोणासाठी फॉर NaCl तर कसं असेल? NaCl चं डिसोसिएशन Na++Cl-. ओके. अल्फा आपल्याला दिलेला असतो बघा. याच्यामध्ये n डॅश ची व्हॅल्यू किती आहे? n डॅश ची व्हॅल्यू हे 1 आणि हे 1 2. n डॅश किती आलं? 2 असेल. ओके. परत अल्फा इथं असतो 1 किंवा कधी कधी दिला पण नसेल तर मग इक्वेशन कसं होणार? अल्फा इज इक्वल टू I -1 अपॉन n डॅश किती आहे? 2. 2 - 1 2 - 1 असं राहिलं. म्हणजे अल्फा इज इक्वल टू I -1 अपॉन 2 - 1 1. ओके. हे जर आपण रिमूव्ह केलं तर इज इक्वल टू काय होणार? अल्फा प्लस 1. म्हणजे NaCl असेल NaCl तर NaCl साठी जो व्हॅल्यू फॅक्टर असेल तो काय असणार आहे? त्या NaCl चा डिग्री ऑफ डिसोसिएशन त्याच्यामध्ये फक्त एक ऍड करा ना. मग NaCl चा अल्फा किती आहे तुम्हाला माहित आहे? फॉर NaCl मला सांगायचं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे का वीक इलेक्ट्रोलाइट? विचार करा. NaCl कसला इलेक्ट्रोलाइट आहे? NaCl स्ट्रॉंग आहे का वीक? जर NaCl स्ट्रॉंग असेल तर त्याच्यासाठी अल्फा किती असणार आहे? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे कंप्लीटली डिसोसिएट. ओके. कमेंट आली की काही लोकांचे स्ट्रॉंग. मग अल्फा किती असणार? अल्फा 1 असेल का नाही? ओके. तो इथं पुट करा. मग I इज इक्वल टू 1 प्लस 1 इज इक्वल टू 2 आणि असतो ना व्हॅन्ट ऑफ फॅक्टर 2 कोणासाठी? सोडियम क्लोराईडसाठी व्हॅन्ट ऑफ फॅक्टर 2 असतो. म्हणजे हे जे काही सगळं आपण रामायण महाभारत सांगितले सगळं 100% खरं आहे. समज में आया? आता तसंच तुम्ही वेगवेगळे इलेक्ट्रोलाइट घेऊ शकताय त्याच्यामध्ये मग अल्फा तुम्ही पुट केला तर व्हॅन्ट ऑफ फॅक्टर तुम्हाला भेटणार आहे. मग इथं बघा अल्फा आणि n डॅश त्या दोन व्हॅल्यू पुट करायच्या आहेत रे आणि व्हॅन्ट ऑफ फॅक्टर मिळणार आहे. बरोबर आहे की नाही? ओके. बर याच्यानंतर n डॅश ची व्हॅल्यू तर आपण डायरेक्ट इक्वेशन वरून सांगू शकतो. बघा जरा बघून घ्या इक्वेशन. इसके आगे हे जे रिलेशन आता आपण मिळवलं हे रिलेशन आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि व्हॅन्ट ऑफ फॅक्टर. आता सेम रिलेशन सेम कन्सेप्ट फक्त काय आहे बघा. हे थोडंसं इथली तुम्ही हे आहे जेईला आणि नीटला. हे स्टेट बोर्डला अजिबात नाही. सीईटी ला पण नसणार याचा अर्थ व्हॅन्ट ऑफ फॅक्टर
अँड काय असेल रे डिग्री ऑफ. आता डिसोसिएशन बघितलं, मग आता काय असणार आहे असोसिएशन. काय असणार आहे असोसिएशन. व्हेरी गुड सर. मग सांगा रिलेशन सर. डायरेक्ट सांगतो ना. काय बघा अल्फा इज इक्वल टू आय मायनस वन अपॉन एन डॅशच्या ठिकाणी फक्त वन अपॉन एन डॅश लिहा, मायनस वन करा. दिस इज द रिलेशन बिटवीन पुन्हा वेक्टर फॅक्टर अँड डिग्री ऑफ असोसिएशन. फॉर एक्झाम्पल जे CH3COOH आहे ऍसिटिक ऍसिड डायमरायझेस इन बेंझिन. ऍसिटिक ऍसिड जेव्हा आपण नॉन पोलर सॉल्व्हंट म्हणजे नॉन ॲक्युएस सॉल्व्हंट मध्ये ऍड करणार आहे तेव्हा तिथे जाऊन ते काय होणार आहे असोसिएट होणार आहे रे. असोसिएट होणार आहे. आणि कसं असोसिएट होणार ते पण सांगितलंय. डायमरायझेस म्हणजे काय ते सांगा पहिला. दोन मॉलिक्यूल एकत्र येतात, एकच मॉलिक्यूल तयार होतो मोठाच्या मोठा, त्याला म्हणायचं डायमरायझेस. तीन मॉलिक्यूल होते एकत्र आले, काय होईल रे ट्रायमरायझेस. काय होणार ट्रायमरायझेस. चार मॉलिक्यूल होते एकत्र आले, मोठा एकच मॉलिक्यूल तयार केला टेट्रामरायझेस. बघा का हा एक आहे आणि हा एक आहे, वेगवेगळे एकत्र झाला बघा असं एकत्र येऊ नाही, त्याला म्हणायचं डायमरायझेस. आणि जर डायमरायझेस होत असेल तर तुम्ही इथं 1/n ठिकाणी 1/2 पुट करा. अरे समज मी आहे की नाही. हे 1/n किती असणार आता 2 असणार ना. डायमरायझेस म्हणजे 2 ठेवा. ट्रायमरायझेस असेल तर काय सांगणार बघा. डायमरायझेस साठी किती 1/2, ट्रायमरायझेसला 1/3 1/4 अशी तुम्ही इथं व्हॅल्यू पुट करा. अल्फाची व्हॅल्यू पण पुट करा, तुम्हाला वेक्टर फॅक्टर भेटणार आहे. समज में आहे का ओके. हे आजच्या लेक्चर मध्ये काय काय बघितलं तर ऍबनॉर्मल मॉलिक्युलर मासेस आणि वेक्टर फॅक्टर हे सगळं डिस्कस केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यावरती न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. याचा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. थँक्यू स्टुडंट्स.